हे पाहू शकता तुम्ही, हा रस्ता पाहू शकता कसा खराब झाला आहे. आणि पुढं मी तुम्हाला दाखवत रस्ता दाखवतो. मौजा शिवापूर गाव तारासांगा, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा, आर्वी विधानसभा आणि वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये हे गाव येते. गाव हे वर्धेपासून 110 किलोमीटर, अगदी वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचं माझं गाव तारासांगा आहे. माझी शेती ही पुढे 5 एकर शेती आहे, मौजा शिवापूरमध्ये आहे. माझा हा व्हिडिओ जो आहे हा डायरेक्ट महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि या राज्याच्या महसूल मंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आणि या देशाचे राष्ट्रपती श्री नरेंद्रजी मोदी, आप भी ये व्हिडिओ देखो. आणि हा डायरेक्ट PMOपर्यंत, PMO असो, प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा. ह्या रस्त्याची अवस्था पहा कशी आहे. ह्या रस्ता इतका खराब झालेला आहे. आणि मी आज माझ्या शेतात खात नेलं तर ह्या रस्त्यानं आम्ही येऊ शकत नाही. तर आजूबाजूले ह्या ऐकून असं घुमत आम्ही आलो. त्याच्यामध्ये मी स्वतः माझ्या डोक्यावरती 30 किलोचं 50 किलोचं पोतं येऊ शकत नाही. 10 पोती तिथून आम्ही खाट डवारलं तर कमी जास्त हे 1 किलोमीटरचं अंतर येते. तर आम्हाला असं बाजूबाजूनी ह्या शेतातून यावं लागलं, कारण की ह्या रस्त्यामधून पडण्याची भीती राहते. तर एकानं 50 किलोचं एक व्यक्ती आणू शकत नाही. तर आम्ही 30-30 किलोचे कट्टे करून, 20-20 किलोचे कट्टे करून आम्ही हे खात डोक्यावर आणलं. आणि हे पाहू शकता तुम्ही कसे फसते, टोंगोय फसते. हे पाहू शकता तुम्ही, म्हणजे एवढी विद्राक अवस्था ह्या रस्त्याची झाली आहे. आणि माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढाच संदेश द्यायचा आहे की देशाचे श्री प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्रजी मोदी का शेतकऱ्याची साठी जाण्यासाठी सरकेसुद्धा रस्ते नाही. आणि ह्या शेतकऱ्याचा कोणीच म्हणजे वाली नाही का? ह्या शेतकरी मतदान करत नाही का तुम्हाला?